तर आता त्याचं पहिले आपण अनबॉक्सिंग घेऊ, कारण की प्रोडक्ट आलेला आहे. हा तो प्रोडक्ट आहे, माईक, वायरलेस माईक आहे, तो बोलवलेला आहे. तर कसा आहे चला बघू ओपन करून. प्राइस आहे काही जवळपास 7 का 8 हजाराचा आहे. सध्या आता मला वाटते तो 1700 का 1800 मध्ये चालू आहे. तर तुम्ही घेऊ शकता लवकरात लवकर अमेझॉन मधून. आहे हा नॉर्मल मोड आहे आणि आता याला मी जे नॉईज कॅन्सलेशन आहे ते ऑन करतो. त्याच्यात बघू कसा आवाज येते. तर माहिती आहे आता तुम्हाला छानच येणार, पण तरी बघू एक वेळा. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज जस्ट उठलो, 7:30 झाल्या. संडे आहे, थोडा लेट उठलो. तर आता बाकीचे काही आपला प्रोसेस करायला लागेल, म्हणजे ब्रश वगैरे करतो. रिदात पण उठला माझ्यासोबत, बघा गाईज. रिदात पण लवकर, संडेला लवकर उठते रिदात. हा आज रिदातला स्कूलला, रिदातच्या स्कूलला ट्युशनला सुट्टी आहे गाईज. टीव्ही पाहतो. टीव्ही थोडंसं चॅनल ग्रो करायचं आहे, तर कसं करायचं त्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतो. तर तेच आपल्या मित्राकडनं, युट्यूबकडनं तेच बघत होतो. टीव्ही बघता बघता बसल्या बसल्या मला झोप लागायला लागली होती घरीच. खरंच लिटरली असे डोळे लागत होते ना, आत्ताही लागून राहिल्या. आता विचार करतोय जेवण करून घेतो, आता भूक पण लागली. काहीच मी ॲमेझॉनवरून काहीतरी बोलवलं होतं. ते स्टोव्हवालं नाही, आणखी एक प्रोडक्ट बोलवलेलं आहे. ते बहुत कामाचं आहे, माझ्या ब्लॉगिंगसाठी पण कामाचं आहे, त्याच्यासाठी बोलवलेलं आहे. तर आज आपण त्याचा पर्टिक्युलरली बरोबर रिव्ह्यू करू. म्हणजे तो प्रोडक्ट कसा आहे, तो किती कामाचा आहे, कसा यूजमध्ये येणार आणि काय काय फंक्शन्स आहे, त्याचे काय स्पेसिफिकेशन आहे, त्याचं सगळं रिव्ह्यू घेऊ आपण. तर आता त्याचं पहिले आपण अनबॉक्सिंग घेऊ, कारण की प्रोडक्ट आलेला आहे. हा तो प्रोडक्ट आहे. दुपारी थोडं झोपलो होतो मी, म्हणून काही अनबॉक्सिंग आणि त्याचा काही रिव्ह्यू केला नाही. तर चला म्हटलं आता आपण रिव्ह्यू करण्यात यावं याचं. तर चला मग आता आपण पहिले याचं अनबॉक्स करू गाईज. तर गाईज हा तो प्रोडक्ट आहे, माओनोचा प्रोडक्ट आहे. हा आहे एक आपला माईक, वायरलेस माईक आहे, तो बोलवलेला आहे. तर कसा आहे चला बघू ओपन करून. बघा ब्रँडिंग आहे तर माओनोची. पहिले सांगतो की आपण हे काही म्हणजे पेड स्पॉन्सरशिप वगैरे काहीच नाही आहे. हे माझ्या स्वतःसाठी पर्सनलीसाठी मी बाय केलेलं आहे, तर त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे. तर बघू आता याच्या आतमध्ये कसा माईक आहे. तर गाईज पहिले याच्यामध्ये काय भेटलेलं आहे, कार्ड भेटलेलं आहे. हॅपी म्हणून काहीतरी आहे. हेल्प, नीड मोर हेल्प, ते वाचा काहीतरी. ईमेल ID वगैरे टाकून त्याच्याबद्दल काहीतरी फीडबॅक वगैरे द्यायचा आहे वाटते, ते त्याचं आहे. मग आहे युजर मॅन्युअल. युजर मॅन्युअलमध्ये सगळं त्या माईकबद्दल डिटेल दिलेली आहे, की चार्जिंग कशी करायची, कुठला कुठला मोड आहे. त्याच्यात नॉईज कॅन्सलेशनसाठी वेगळं एक बटन आहे गाईज, आणि मॅजिक गेन स्लायडिंग बटन म्हणून एक आहे. चला आपण यूज करून बघू. त्याच्यानंतर तुम्ही केस आहे, केस कसा चार्जिंग होते, कनेक्टर वगैरे आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत. तर हा आहे युजर मॅन्युअल आणि हा आहे आपला माईक. पहिले केस आहे, ह्या केसमध्ये माईक आहे. केस एकदम प्रीमियम वाटत आहे गाईज, एकदम मस्त क्वालिटीचा वाटत आहे. पैसे पण तसेच घेतलेले आहेत. फर्स्ट थिंग आय टेल यू दॅट, मला हा पडलेला आहे, जो माईक पडला आहे हा 1450 मध्ये ऑफर चालू होता, त्यामध्ये घेतला. आणि ऍक्च्युली याची प्राइस आहे काही जवळपास 7 का 8 हजाराचा आहे. सध्या आता मला वाटते तो 1700 का 1800 मध्ये चालू आहे. तर तुम्ही घेऊ शकता लवकरात लवकर अमेझॉन मधून. तर चला आता याच्यात बघू कसे माईक्स आहे काय आहे. तर गाईज हा असा ओपन होते. राऊंड वाला माईक आहे. असे 2 माईक आहे, एक हा आहे, एक हा आहे.
आणि सोबत आहे एक कनेक्टर आणि कनेक्टरला ही नॉईज कॅन्सलेशनचं बटन आहे आणि व्हॉइस रेंज वाढवण्यासाठी पण इथे बटन आहे 1 2 3 4 अशी दिलेली आहे. म्हणजे इथनं पण व्हॉइस आपण कंट्रोल करू शकतो, वाढवू शकतो. आणि केस मॅग्नेटिक आहे, असा म्हणजे ठेवल्यानंतर ते म्हणजे चिपकून जाते आणि चार्जिंगला लागून जाते असा तो केस आहे. हे सध्या आपण इथं असं ठेवून देऊ प्रॉपरली. आणखी काय आहे बॉक्समध्ये बघू. आणखी बॉक्समध्ये काय मिळालं. येस, तर एक टाईप सी टू USB एक आपल्याला चार्जिंग केबल भेटलेला आहे, जो की आपल्याला म्हणजे हे केस चार्जिंग करता येते. केस एक म्हणजे चार्जर म्हणून पण काम करीन. केस सोबत आणखी अंदरचे जे आपले माईक आहे ते पण चार्ज होईल. रिसिव्हरला याला चार्ज करण्याची गरज नाही कनेक्टरला, ती डायरेक्टली पॉवर घेते आपल्या मोबाईलमधनं. आणि मॅग्नेट दिलेलं आहे काही 2 मॅग्नेट आहे. तर ह्या मॅग्नेटचा यूज कसा आहे तो पण तुम्हाला दाखवतो. तर गाईज मी माईक आपल्या हातात घेतलेला आहे आणि याला ऑन करायचं. इथे बटन आहे, छान बघा इथे बटन आहे ऑन करण्याची. याला मी ऑन करतो. आय थिंक चार्ज नाही आहे. पहिले आपण याला चार्ज लावू मग कंटिन्यू करू गाईज. तर गाईज आपण जो चार्जिंग करायला लावला होता आपला माईक तो झाला आहे चार्ज. तर गाईज याच्यात आहे व्हॉइस कॅन्सलेशनचं बघा. ही एक बटन आहे व्हॉइस कॅन्सलेशनची. याच्यात इंडिकेट करते बॅटरी आणि हे TX म्हणजे हे म्हणजे जे एक माईक आहे त्याचा हा TX2 आहे. म्हणून हा कनेक्ट झाला म्हणून हे आता ब्लिंकिंग नाही करत आहे. बाकी याच्यात एक व्हॉइस कॅन्सलेशनचा अगर मी ऑन केला तर बघा इथे इंडिकेट करते व्हॉइस कॅन्सलेशनचं. आणि एक हे बटन आहे सिंगिंगची. आवाज आता माझा वेगळा येत असेल, असं आहे काहीतरी. तर हे मी ऑफ करतो. नॉईज कॅन्सलेशन पण सध्या ऑफ करतो. येस, आता नॉईज कॅन्सलेशन पण ऑफ झालेले आहे. तर हा असा माईक आहे. त्याला आपण टेस्ट करून बघू. पहिले साधं आणि मग नॉईज कॅन्सलेशन आणि मग ते सिंगिंग मोडमध्ये. तर गाईज मी आता माईक माझा लावलेला आहे. याच्या आधीचं जे तुम्ही बघितलं आत्ता जस्ट त्याच्यात कसं आहे की मी तिन्ही मोड तुम्हाला ऐकून दिले. पण स्टील आता मी जे आहे हा नॉर्मल मोड आहे. आणि आता याला मी जे नॉईज कॅन्सलेशन आहे ते ऑन करतो. त्याच्यात बघू कसा आवाज येते. तर माहिती आहे आता तुम्हाला छानच येणार, पण तरी बघू एक वेळा. येस, आता नॉईज कॅन्सलेशन हे जे आहे ते ऑन केलेलं आहे. तर तुम्हाला आजूबाजूचा असा आवाज येणार नाही, हव्याचा आवाज येणार नाही, एकदम साफ क्लिअर आवाज येणार. तर गाईज प्रोडक्ट तर मला खूप आवडलेला आहे. म्हणजे मी माझ्याकडनं पर्सनली रिकमेंड करेन. सध्या तरी मी आज आला माझ्याकडे तर छान आहे. आणखी समोर कसं चालते त्याच्यानंतर पण तुम्हाला मी एक छोटासा रिव्ह्यू देईल. छोटासा, इतका मोठा नाही देणार. आणि म्हणजे मला तरी प्रोडक्ट एकदम व्हॅल्युएबल वाटत आहे. कारण की मी पहिला आता एक छोटासा क्लिप जे मी रेकॉर्ड केली याच्या आधीची ती छान आली. आवाज पण क्लिअर आला, नॉईज कॅन्सलेशन पण खूप छान चाललं. आणि माझं ते बाकी जे म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे मोबाईलसोबत ती पण मस्त वाटून राहिलेली आहे. इवन रिसिव्हरमध्ये पण 3 ते 4 असे टर्म्स आहे की तुम्ही व्हॉइस वाढवू शकता. पण मला नाही वाटत मला एवढी गरज पडणार. तरी बघू, जेव्हा गरज पडेल तेव्हा मी ते करणार. आता आपण याला नाही का कन्वर्ट करू सिंगिंग मोडमध्ये. तर मग गाईज सिंगिंग मोड, नॉईज कॅन्सलेशन हे सगळं ऑन आहे. आवाज माझा खूप वेगळा येत आहे. आता मी कुठलं गाणं म्हणून बघतो. तुम्हाला माझा आवाज आवडला नाही आवडला त्याचा काही मला फीडबॅक देऊ नका. माझं गाणं आवडत आहे. ये हसी वादिया ये खुला आसमां आ गए हम कहा ए मेरे जाने जा इन बहारों में दिल की कली खिल गई. ब्ला ब्ला ब्ला. तरी कसं वाटलं सांगाल? एक नंबर वाटत आहे मला हा. म्हणजे जो माईक आहे मोआनोचा, हायली रिकमेंडेड गाईज, हायली रिकमेंडेड. माझं काहीही स्पॉन्सरशिप नाही आहे. तर मग गाईज आता मी याला जो मॅग्नेट दिलेला आहे तो मॅग्नेट यूज करून बघतो की तो मॅग्नेट किती म्हणजे कसं वाटते. कारण की हा थोडासा म्हणजे जो माईक आहे थोडा मोठा वाटते. स्टील काही प्रॉब्लेम नाही. पण तरी आपण हे लावून बघू कसं वाटते दिसायला वगैरे. कारण की मी एका व्हिडिओमध्ये बघितलं तर छान वाटत होतं. तर चला हे लावून बघतो आता मी. येस देन गाईज, मी आपलं जे
रिसिव्हर आहे आपला, रिसिव्हरच म्हणतोय, आपला माईक आहे तो लावलेला आहे, माईक दिसत नाहीये, जस्ट आपला हा जो एक मॅग्नेट आहे हा दिसून राहिलेला आहे. आणि आय थिंक म्हणजे दिसायलाही बरं वाटत आहे, जास्त असा माईक पण शो नाही होत आहे. आणि बाकी तुम्ही सांगाल तुम्हाला कसा वाटला. तर हा, आपण डिस्टन्स जे काही आहे ते टेस्ट नाही केलं, बिकॉज आता मला रात्र झालाय, आता मला असं वाटतंय की जवळपास 11:15 झालेले आहे. ब्लॉग आतापर्यंत आपण बनवून राहिलो आहे रात्रीचे पावणे, कारण की मला ॲज जनरल मी पहिलेही सांगितलंय की माझा ब्लॉग संध्याकाळी रात्रीच जास्त बनतो, दिवसभरात कोणी नसते म्हणून. आज स्टील संडे असल्या सुद्धा अमृताला आपल्या ऑफिसमध्ये जावं लागलं, काहीतरी त्यांची अॅन्युअल जनरल मीटिंग होती म्हणून. जे काही असो, म्हणून आपला ब्लॉग संध्याकाळी रात्री जास्त बनतो ना. आता 11:15 होऊन राहिले रात्रीचे. माझा एक ब्लॉग एडिट झालेला आहे, अपलोडिंगसाठी टाकलेला आहे, तो चालू आहे. म्हणून आतापर्यंत मी ब्लॉग बनवत बसलो. आता रात्रीचं मी कुठं डिस्टन्स याचा टेस्ट करणार आहो, तर बघू उद्या वगैरे आपल्याला जमला त्याचा डिस्टन्स टेस्ट पण तुम्हाला करून दाखवेल. कारण की आपण असं कोर इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगर नाही, वी आर द डेली ब्लॉगर. बस जस्ट मी हा घेतला, माझ्यासाठी मला आवडला तर मी टेस्ट करून राहिलो आणि तुम्हाला रिव्ह्यू पण देऊन देतो म्हटलं याचा. आणि माझं पुन्हा सांगतो, नो स्पॉन्सरशिप गाईज, हे मी माझ्यासाठी एक स्वतःसाठी बोलवलेलं आहे. सो कसा वाटला तर नक्की सांगाल गाईज, नक्की सांगाल. तर गाईज चला आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आलं असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.